मुंबईतली आताची मोठी बातमी बघूयात। बांद्र्याच्या नंतर आता वरळीमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये कामगार युनियनच्या विषयावरून विषय तापतोय। वरळीमधल्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये हे शिवसैनिक मोठ्या प्रमाणावरती जमा झाले। तिथली ही दृश्य बघतोय। थेट जाऊयात, अजय माने आपले प्रतिनिधी माहिती देत आहेत। अजय, आपण जर पाहिलं तर मी सेंट रेजिसला आहे आणि या ठिकाणी निशिकांत शिंदेंचा एकंदरीत ठाकरेंची शिवसेना आणि दुसरीकडे भाजपच्या वतीने राणा सुरू झालेला आपल्याला पाहायला मिळते। एकीकडे आता पोलिसांनी या दोघांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला। निशिकांत शिंदे आपल्याला बोलताना पाहायला मिळतात। एकीकडे राष्ट्रीय मजदूर कामगार सेना, दुसरीकडे भारतीय कामगार सेना। कोणतरी जबरदस्ती येईल अंगावर खेळ आम्ही खपवून घेणार नाही। या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। आपण त्यांच्याशी सुद्धा आपण काय म्हणणं, काय तुमचं म्हणणं? लोक आमच्याकडे आले आहेत, कामगार आले, तर ह्यांना काय पोटात दुखतंय? कामगार वन साइडेड आमच्या बरोबर सायनिंग झाली आहे, तर हे कशाला इकडे एजिटेट करतात? कामगार स्वतः बोर्ड लावतोय, तर ह्यांना काय त्रास आहे? बोर्ड लावायला आलोय म्हणजे, पण या आधी वांद्र्याच्या हॉटेलमध्ये सुद्धा असाच वाद पाहायला मिळाला होता आणि आता वरळीत हा वाद पाहिला। हे तुम्ही कामगारांना विचारा की कामगार का त्यांना सोडून चाललेत। आम्हाला कोणाची घेणे नाही, आम्हाला कामगारांबरोबर उभं राहायचंय आणि कामगार इथे बोर्ड टोकणार आहेत। आम्ही आहे, कामगार बोर्ड लावतात आणि आम्ही कोणाचा बोर्ड उतरवत नाहीये, आम्ही फक्त आमचा युनियनचा बोर्ड लावतोय। त्यांची सेना म्हणते आम्ही इथं मागच्या 10 वर्षापासून इथे काम चालू आहे, मग आता काय नाही? हे इथे 10 वर्ष जर त्यांना न्याय हक्क मिळाला नाही कामगारांना, म्हणून ते कामगार आमच्याकडे आलेले आहेत। आता यावर तुमचं म्हणणं काय? आम्हाला कामगारांच्या बाजूने उभं राहायचंय। आम्ही बोर्ड टोकून जाणार, आमच्या कार्यालयाचा बोर्ड टोकून। ठाकरे सेना बोलते बोर्ड लावूच, पण आम्ही त्यांचा बोर्ड टाकायचं काढतच नाहीये ना, आम्ही आमचा बोर्ड लावून चाललोय। तुम्ही सुद्धा या संपूर्ण युनियनवर मुख्यपदी आहात, आता तुमची भूमिका? आमची भूमिका आहे की मान्य देवेंद्रजीची असते, आम्ही इकडे बोर्ड आमचा लावणार आहे, बोर्ड इकडे लावूनच जाणार, आम्हाला बाकी नाही। कामगार आमच्याकडे आले, मुंबई अध्यक्ष आज येणार होते, ते आलेले नाही। अध्यक्ष थोडं काम मध्ये अडकले आहेत म्हणून त्यांनी नाही आले। राहुलजी आणि आमचे आमदार अध्यक्ष सुधाकर देशमुख आले आहेत, तर आमचा काही प्रॉब्लेम नाही। कामगार आमच्याकडे आले, तर त्यांना कशाला झोमतोय? मेजॉरिटी आमच्याकडे, भारतीय जनता पार्टीकडे मेजॉरिटी आहे। यांची जमीन खसकली आहे, यांच्याकडे मेजॉरिटी नाही। 10 वर्ष फक्त लुटलंय, यांचा लुटणं बंद करायचं म्हणून यांचं पोट दुखतोय, बाकी काय नाही। अरे अधिकृत फलकचा काय नसतो इकडे। वर्कर त्यांचे अधिकृत आमच्याकडे डायव्हर्ट झालेत आणि स्वतः वर्कर इकडे आलेत। आम्ही बाहेरून नाही, वर्कर स्वतः लावतात, तर यांचा काय प्रॉब्लेम आहे? वर्कर लावतात बोर्ड। जर पाहिलं तर इकडे बोललं जात आहे की वर्कर आमच्याकडे आलेले आहेत, त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेचं म्हणणं काय हे सुद्धा पाहिलं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। निशिकांत शिंदे बोलतात वर्कर आमच्या सोबत आहे म्हणून अरे काय या ठिकाणी होताना पाहायला मिळते। पोलीस जे ते दोन्ही कार्यकर्त्यांना एकंदरीत नियंत्रित आणण्यात। तर वरळीमधल्या सेंट रेजिस हॉटेलमधली ही दृश्य आपण बघत होतो। अशाच पद्धतीची घटना याआधी वांद्रे इथल्या हॉटेलमध्ये देखील झालेली बघायला मिळालेली होती। त्यावेळेला अनिल परब हे देखील आक्रमक झालेले होते। सध्याची ही दृश्य आपण बघतोय। भाजप आणि ठाकरेंची शिवसेना यांचे कार्यकर्ते यांच्यामधला हा वाद कामगार युनियनवरून हा राडा होताना दिसतोय। वरळीमधल्या सेंट रेजिस हॉटेलच्या बाहेर कामगार युनियनचा बोर्ड लावण्यावरून हा सध्या वाद होताना दिसतोय। भाजपच्या या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की मोठ्या प्रमाणावरती इथले जे कामगार आहेत ते आमच्या युनियनमध्ये सहभागी होत आहेत,